तर नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. आता व्हिडिओची सुरुवात या पिल्ल्यापासूनच करू. हिला मी खुराक ठेवलं होतं, पण हिने खुराक काही खाल्लंच नाही आणि ती पूर्ण खुराक खातच नाही. नको तिला इकडे ठेवतो पाठी. आता यांचा दूध प्यायचा वेळ झाला आहे, त्याच्यामुळे माझ्याकडेच बघतायत. धनश्री, आत्ता धनश्री तर ओरडत होती, आवाज देत होती. तिची आई पलीकडे करते आराम आणि हिऱ्याला तिकडं बांधलं आहे मी पलीकडे झाडाला. जरा राहू द्या, शुभश्रीची धार काढीची होईपर्यंत त्याला तिकडंच राहू द्या. मग शुभश्रीची धार काढून झाली ना, दूध काढलं तिला हिऱ्याला त्याच्या जागेवर बांधायचं, मग त्याला तिथंच खायला टाकायचं. बस बस धनश्री, थांब, तुला थोड्या वेळात न्यायचं आहे. आत्ता तुम्हाला सांगतो टाईम झाला आहे 7 वाजलेत. मी गुरांना खायला टाकलं होतं 5:45ला. बघतो आता त्यांनी खाल्लं आहे का. गौरांगण ते तर बसलेत खाऊन म्हणजे, आणि गवळ्या खातोय बहुतेक. इकडं बैल बघतो, बैलाला जर जास्त खायला टाकलं होतं, त्यांचं चालूच आहे. पलीकडे वृंदा खात नाही म्हणजे हे मी काल जी कुटी शिल्लक राहिली होती ऊसाची, तर ती कुटी टाकली. तर इकडं गंगा मोरी खात आहेत, स्टॅलिन खाते, आणि तिकडं त्या 3 कालोडी खात आहेत. तू बगऱ्याला लय भूक लागली होती, पण कुट्टी थोडी होती ना, तर मी सगळ्यांना टाकली. तर त्याच्यामुळं त्याच्या तोंडालाच येत नाही थोडी थोडी कुट्टी, त्याच्यामुळं. नाही तर तो लय कॅरेटकडे ओढ घेत होता बगऱ्या. इथं हरण्या हेअरस्टाईलमुळं खात नाही ते, पलीकडे खाणं मग तिकडं. बाकी इकडे यांचं चालू आहे. काबरी पुढं कालचंच होतं, त्याच्यामुळं काबरीला थोडं खायला टाकलं होतं. ह्यांनी पण नाही खाल्लं. गौरांगनी थोडं खाल्लं आहे, त्याला अर्ध कॅरेट ठेवलं होतं, त्याच्यातलं अर्ध खाल्लं गौरांगनी. अरे गवळ्यांनी चांगलं खाल्लं, गवळ्यांनी पूर्ण खाल्लं. खिलरी नसन खाल्लं. खिलरी पुढे तसंच शिल्लक आहे. खिलरी तुला नाही काय खायचं, मग तर हेच कॅरेट मी गवळ्या पुढे ठेवतो, कारण की गवळ्यानी तेच खाल्लं आहे ना कॅरेटमधलं. तर आता हे खाईन गवळ्या. गवळ्या चांगला खातो. खिलरी तुला उसच कुट्टी खायला काय झालं. मी सकाळी 5ला उठलो होतं, तर मग 5ला उठून मला लगेच खायला टाकायचं होतं. पण तोपर्यंत ते लाडू उठली होती, मग थोडंसं लाडूला खेळवलं. मग ती परत 5:30ला झोपली. मग ती 5:30ला झोपल्या, हे स्टॅलिन गप ना. मग परत 5:45ला येऊन ह्यांना खायला टाकलं. फक्त खायला मी शुभश्रीला आणि हिऱ्याला नाही टाकलं, कारण की शुभश्री पुढं कालचीच कुट्टी शिल्लक होती ऊसाची पण आणि नेपियरची पण, त्याच्यामुळे शुभश्रीला नाही टाकलं. आणि हिऱ्या पाठी सांडतो, तर त्याला त्याच्या जागेवर घेतल्यावरच खायला टाकायचं हिऱ्याला. मित्रांनो, इथे शुभश्री आता दूध काढून झालं तिचं, आणि तिचं पिल्लू तिच्या पुढं बांधलं आहे. पिल्लू सध्याला आपण मोकळं सोडत नाहीत, कारण की जरा जास्त वीक आहे. 1-2-4 दिवसात तब्येत होती त्याची. आता बघा, मी जन्मला त्या दिवशी कशी तब्येत होती ना, आता थोडी चांगली झाली तब्येत, कारण की कवळं दुधाने लय पाचक असते, लय अंगी लागते. ते दूध लय मोठं पिते आणि शी थोडीच करते, म्हणजे एवढं पाचक दूध आहे. तर हिला शुभश्रीला मी ठेवतो खुराक. तर खुराकामध्ये हिला काय तुम्हाला सांगतो, ही आपली हिंदुस्थानचं समृद्धी नाही हिरा नावाचं खुराक आहे. त्याच्यात हे पांढरा आहे ना, पांढरे पिसेस हे शतावरीचे आहेत, आणि तो पांढरे ना मीठ सोड आहे. त्याच्या व्यतिरिक्त आपण गाईला काहीच देत नाही. शीतला पण ह्याच्या व्यतिरिक्त काय दिलं नव्हतं. बाकी फक्त मीठ, थोडंसं पाणी प्यावं आणि सोडा, तो पण रेग्युलर नाही, कधी कधी सोडा असतो. बाकी हिला गूळ देतात आपण. गूळ मी आता घरात गेलो नाही, पण गूळ पण हिला आपण समजा एक 300 ग्राम 250-300 ग्राम देतो. आणि ह्या ड्रममध्ये हे स्टॅलिनसाठी खुराक ठेवले. ह्याच्यात फक्त मिनरल मिक्सचर आहे ना, ते जास्तीचं टाकले स्टॅलिनला. मिनरल मिक्सचर, मीठ आणि सोडा आणि शतावरीचे पीसेस टाकले थोडेसे स्टॅलिनसाठी. स्टॅलिनला गूळ वेली तेव्हा ताजी वेली होती ना, तर तेव्हा देत होतो. आता स्टॅलिनला गूळ देत नाहीत आपण. तर बघा, नवीन आहे ना, खुराक जास्त खात नाही ती, म्हणजे थोडं थोडं करून खाते. थांब फूड दे ना. हे बघा, गुळ आणला तिला आपण 2 टाईम एवढा गुळ देतो. ह्याच्यातला थोडासा खडा मी ह्याच्यासाठी देतो, आपल्या नंदिनीसाठी. बळच तोंडात टाकावं लागतं नंदिनीच्या. ही गुळ खाते बरं का, पण मला फोडू द्या थोडासा. आणि मोबाईल धरून खाताना फोडता पण येणार ह्याला. बरं जाऊ द्या, इथं ठेवतो. तो आक्का हे ना तर खाते. शुभश्री चल इकडे, तर गुळ खा. दर
ए गोड आहे रे, गुळ आहे, खा. खाली सांडती का? इथे ह्या ड्रममध्येच खा ना. हां बघा एवढा मोठा खडा घेतला, मला फोडताच येणार, मी तरी काय करू. हे थांब थांब, तिला पण चावता आहे ना, 2 हातांनी फोडतो मी, तिला पण चावता आहे ना. आता ती स्वतःच दूध पिते धनश्री. तर आपल्याकडं वासराला दूध पाजायची मोठी बॉटल तर नाही, पण ही लहान बॉटल आहे. तर ह्या 6 बॉटल आपण ह्या बगीऱ्याला पाजतो. थांब थांब. तर ह्याला 6-7 बॉटल पाजायचे आहे एका टायमाला, म्हणजे त्याला 1.5-2 लिटर दूध होतं एका टायमाला. तब्येत त्याची चांगली आहे बरं का, म्हणजे तशी जरशा वासरांना लय खायला लागतं गावरांच्या तुलनेत बरं का. बघा आता बॉटल धरली ना, बोलत बोलत ते बॉटल खाल्लाच करते. हे काय हे थांब थांब, शिल्लक आहे थोडं थोडं, मला वाटलं संपलं काय की. हां बघा बॉटल पण लगेच बोलत बोलत संपवली त्याने, एवढं छान आहे तो हे ना. आणि वाढ पण लय पटपट होती बरं का ह्यांची. आता होतानाच किती मोठं झालं हे. आता त्याची तब्येत बघा. आणि पावसाळ्यात ह्याला नुसतं चरायला बांधायचं, गवत आलं ना कसलं पण गवत खातात हे जर्शी गुरं, कसलं पण गवत खातात आणि छान तब्येती होतात. आता गव्हाणीतलं बऱ्यापैकी खाल्लं आहे गुरांनी. ए थांब ना बघिरे, बोलू दे ना मला, थांब. आता गव्हाणीतलं छान खाल्लं आहे बरं का गुरांनी. थोडंसं बैलांपुढे शिल्लक आहे, मी सारासार करतो, म्हणजे ज्यांनी खाल्लं त्यांच्या पुढे ढकलतो ते. चला आता ह्याला आणखीन 5-6 बॉटल पाजायच्यात, पाजून घेतो मी. यार ह्यो बैल रवंथ करतोय, काय नाही कमान. मी म्हटलं होतं ह्याला आज कामावर नेता येईल, हरभरं गोळा करायचे म्हटलं तर गावरंगलाच नेता येईल हरभरं गोळा करायला. पण त्याने थोडं खाल्लं आहे आणि परत रवंथ करीत बसला आहे. खायनाच, त्याने पटपट खाऊन घेतलं असतं तर मग चिमण्यासोबत त्याला हरभरं गोळा करायला नेलं असतं. हळूहळू लागन सवय. पण जाऊ द्या, बघतो तोपर्यंत खाल्लं त्याने तर, नाही तर न खाताच नेता येईल. ठोंब्यांना चला आपल्याला कामावर जायचं आहे. आता आपल्याला कामावर जायचं आहे, गावरंगला राहू द्या इथंच. कारण की सोबत मला वाटलं मी एकटा आणेल काय की हरभरं, पण सोबत पप्पा आहेत. आणि पप्पांमध्ये एवढा पेशन्स नाही की गावरंगला तेच चालू शकते, म्हणजे त्याला गावरंगला मीच दम काढू शकतो खेळत मिळत. कारण की हरभऱ्याच्या गाडीला कसं असते, हरभरं भरेपर्यंत बैलांना एका जागेवर थांबलं पाहिजे. साईडला इकडं तिकडे केलं ना तर ते पुढचं जू हल्लं ना पूर्ण गाडी हलते. मग त्या हरभरं जे रचले ना त्याच्यावर जो हेल रचाल माणसं असतो ना, तर त्याचा बॅलन्स बिघडतो. मग त्याच्यामुळं गावरंगला नकोच. नाही तर मी एकटा असतो तर मी बॅलन्स बिघडला तरी काही अडचण नाही, पण गावरंगला नेलंच असतं. आता शेताचा 25% भाग आहे ना शेताचा, तर तो गोळा केला आहे. बैलगाडी चालली आहे गोळा करून. तर एका बैलगाडीत तेवढा हरभरा बसतो. तर 25% हिस्सा आहे ना गोळा करून झाला. माझ्या हातापासून उजव्या साईडचा गोळा करून झाले आणि डाव्या साईडला कडपं गोळा करायचे राहिलेत. प्रत्येक कडपं असा दगून ठेवलं आहे, कारण की आता वाळवटी सुटतात ना, तर ते वाळवटीने उडून जाऊ नये म्हणून. तर असं आहे. तर आज गोळा करून होईल हरभरा. बैलगाडीला पुढे गेली, चला जातो. परत ही बैलगाडी तिथं खाली करायची. आपण एका जागेवर ताडपत्री टाकली तर ताडपत्रीवर ही बैलगाडी खाली करायची. मला वाटते 3 बैलगाड्या भरतील, जास्तीत जास्त 4, पण 3 मध्ये व्हायचं. ही चालली आपली दुसरी खेप. परत इकडे एक तिसरी खेप भरण आणि चौथी खेप गावरान हरभरे ना, तर ते सेपरेट न्यायचे. तर गावरान हरभरा ह्या 4 दाणेच भरण, म्हणजे थोडंसंच आहे. आता ही तिसरी बैलगाडी आणली. 2 बैलगाड्या आधीच खाली केल्या होत्या, आता ही तिसरी बैलगाडी घ्या ना पुढं. कालीकडून वरून टाकावं लागेल इथं. आता ही आपली चौथी खेप आहे. तर ह्याच्यात आहे गावरान हरभरा, ह्याचे छोट्या छोट्या बियात ना. तर हा गावरान हरभरा चौथी खेप. आता हरभरा वाहून झाला, बरं झालं आजची दुपार झाली आणि कामाला पण लवकर लागलो होतं. पण हरभरा तर वाहून झाला आज, एक काम तर झालं पूर्ण.
मग आता काटवणातला गहू काढायचा झाला की ज्वारी काढायला सुरुवात करायची. मित्रांनो, आता बैलगाडीतला गावरान हरभरा खाली गेलाय आणि हा इकडं हायब्रिड हरभरा चांगला होईल असं वाटतं मला. म्हणजे 6-7 क्विंटल व्हायला पाहिजे अशी अपेक्षा आहे. बघू 5 क्विंटल झाला तरी समाधानीत आपण. हे बघा एवढा असा ढिगुरा झाला हा. वाहून झाला आता. बैल लेवळ झालं, तहान लागली असं बैलांना. चिमणी ये चल. लयच थकलो होतो बरं मी हरभरा बरोबर. धनश्री तिला अशी सोय केली ना, दिवसभर सावली. मग ती तिकडं थोडं सोनं आलं होतं तिच्या पायावर. मी तिला उचलून इकडं बसवलं होतं जिथं सावली तिथं. ही धनश्री आणि तिची आई करते रवांत. आता मी इथं बसलो ना तरी उठन. त्यापेक्षा शुभश्री बसू द्या आणि ह्याला पण बसू द्या. तर मित्रांनो, मी आणलाय घास. तर एवढा घास हाच स्टायलिन, शुभश्री आणि हिऱ्याला तिघांमध्ये एवढाच. चला आता चाललोय मी तळ्याकडल्या शेतात ऊस आणायला. आज गडबड आहे तर त्याच्यामुळं गौरांगला नाही घेतलं, सरजाला चालवलंय. तर बैलांना इकडे चरायला सोडलं होतं. सरजा बऱ्याच दिवसातून आलाय त्यामुळे व्यवस्थित आज गप चरतोय. नाही तर रोज पळापळ करत असतो. आज शांत चरतोय आणि त्याच्यामुळे चिमण्या पण चरतोय शांत. ए सरजा येडाय का? त्याला बोललो तरी पण मारलंच नाही थोडं, पण जास्त काय लागलं नाही त्याला. एवढा ऊस तोडलाय आणि गाडीत भरलाय पण. एवढा बस होईल, परत घरी गेल्या नेपेर पण तोडतो ना थोडा. चल आता ऊस घेऊन चाललोय मी. आज सरजेला आणलं होतं, 5 बैल आणले तर मला ऊस आज भरपूर ऊस तोडायचा होता पण तेवढा वेळच नाही आहे. आता परत इथून जाऊन नेपेर तोडायचं आहे. फक्त ऊस पण दिवसभर गुरं खायचे नाहीत त्याच्यामुळं. नाही तर आज मला 2 दिवसाचा ऊस न्यायचा होता. हा ऊस आहे ना, ह्याच्यात डबल ऊस तोडायचा होता मला, पण ते काय जमलंच नाही. आता नेपेर तोडून ठेवलाय पण आज नेपेर थोडा कमी आहे. पण राहू दे एवढंच. आता आईला आणायला जातो काटवणातल्या शेतात. आईला घेऊन येतो, उशीर झाला थोडा.